शस्त्र देखत हिंसा उपजे, स्मरणी देखत राम. ठरलेलं आहे. हत्यार बघितलं की हिंसेची आठवण होते, जपमाळ बघितली की देवाची. स्मरणी देखत राम आठवे देव तो. जाऊ दे आता ते बाजूला गेलो मी. बाजूला नाही आहे, मुद्दा धरूनच. स्मरणी देखत राम आठवे देव तो करावा उपाव. तो गजेंद्र श्रीमद भागवतामध्ये. आता इथे संत चरित्र चाललंय आमचे. शांती ब्रह्म बरं का, आमच्या संप्रदायातले शांती ब्रह्म म्हणजे झोलकर महाराज. एकनाथ महाराज आम्ही पाहिले नाही, पण झोलकर बाबाकडे पाहिलं का. शांती ब्रह्म कथा आणा हो म्हणत जाना. तुम्ही कशालाही हो म्हणता रे. आणा तो गजेंद्र भागवतातला डोळा पुढे आणा. तो दृष्टांत असला तरी आपल्यासाठी आहे. गजे म्हणजे हत्ती होतो. गजे म्हणजे हत्ती, पण गजे म्हणजे गम गच्छती जन जायते. दोन शब्द त्याच्यामध्ये आहे. जाणे गच्छती, जायते उत्पन्न होणे. उत्पन्न होणे आणि मरणे या क्रिया ज्याच्यात आहे त्याला म्हणतात गज. आता थोडं थोडं सर्व सांगतो. त्याला तहान लागली, बायका पोरासहित गेला सरोवरात, दुपारी प्रवेश केला, तिसऱ्या प्रहरापर्यंत जलक्रीडा केली. तिसऱ्या प्रहरी त्याच्या लक्षात आलं आपला पाय कोणीतरी धरला. झालं भागवत आता बस. मग बायका मुलांना म्हणला बाहेर काढा, बाहेर काढा, बाहेर काढा. हा दृष्टांत सर्वांना माहिती आहे. आपणच गजाव. बाळपण सकाळ आहे, तारुण्य भर दुपार आहे, म्हातारपण तिसरा प्रहर आहे आणि मरण रात्र आहे. हे आपल्यासाठीच गोष्टी आहे सगळ्या भागवतातल्या. तहान विषयाची आहे आणि सरोवर म्हणजे संसार आहे. बरेचसे गजेंद्र दुपारीच प्रवेश करतात सरोवरात. सुपाऱ्या कधी फुटतात. एखाद्याची तिसरा प्रहारा फुटत असेल त्याला आम्ही काय करावं. पण सहसा दुपारी. तारुण्य ही दुपार आहे आणि तहान विषयाची आहे. आणि संसार म्हणजे सरोवर, त्याच्यात प्रवेश केला, जलक्रीडा केली. पण पाय धरल्याचं लक्षात आलं तिसरा प्रहारा. तिसरा प्रहारा लक्षात येतं. भगवान बाबा चला कीर्तनाला. गुडगा चमकतो, गुडगा चमकतो. कधी तिसरा प्रहारा. तारुण्यात, तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाच्या मध्ये नमाने कोणाची, तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाची, मुसी धुळी जैसा, मुसी धुळी जैसा, मुसी धुळी जैसा. तारुण्यात नाही लक्षात येत भगवानराव. तारुण्याच्या मध्ये नमाने कोणाची, सदा मोसमीतू धुळीचा वेठोणी वठोणी बांधला मुंडासा मिरवित मैसा जना, माझी हाती दीडपान मारू वरतीच मान, नाही तो सन्मान भली अशी स्वानाची परिहिंडे दारोदारी, पाहे परणारी पापदृष्टी. मग लक्षात कधी येतं तिसरा प्रहारा. पाय धरला. नक्र हा काळ आहे, तो पहिला पाय धरतो. पाय धरल्यावर लक्षात आलं हत्याच्या. अरे माझा पाय धरला रे, बाहेर काढा. सगळ्या परिवार धावला. याच्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, त्या शेपटीला त्यानं सोड, ओढायला सुरुवात केली. पण तो नक्र अख्खा गजेंद्राचा परिवार आत ओढत होता, एकटा एकटा. त्याला स्थान महात्म्य म्हणतात. नीट ऐका. नक्र स्वस्थान मासात ते गजेंद्र बपी कर्षती सयव प्रत्युत स्थाना चुनापी परिभूयते. हे कळलं ना हो म्हणत जाना. बोला काय जमलं. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती. स्थानावर जोपर्यंत मगर आहे हत्तीला आत ओढतो. आणि मगर पाण्याच्या बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. नक्र स्वस्थान मासाद्य गजेंद्रमपी कर्षती सयव प्रत्युत स्थाना चूर्णापी परिभूयते. स्थान भ्रष्टान शोभनते, दंतान शोभनते, नखान शोभनते, नरान शोभनते. स्थान सुटल्यावर केसाला किंमत नाही भाऊ. केसाला किंमत कोपर्यंत आहे तोपर्यंत स्थानावर आहे. मित्र प्रतिज्ञा करतो, का घाबरला रे, तुझ्या केसाला धक्कान जीव देईल पठ्ठा आहे ना.
केसाला धक्का, जीव देईल पट्टा. दोघंही गेले सलूनमध्ये. याचे केस कापणं चालले. ज्यानं प्रतिज्ञा केली ते बाकड्यावर बसलं पेपर वाचत. कालचं ते ऐकलेलं ए पेपर वाचणाऱ्या, ते तुझ्या मित्राचे केस खाली पडले कापून, ते कोण्या गावचं म्हातारं जोड्यासं उभा आहे, तू तर काल प्रतिज्ञा करत होता राजूरला तुझ्या केसाला धक्का जीव देईल पट्टा. म्हणला हो बरोबर आहे, केस डोक्याला होती तोपर्यंत प्रतिज्ञा होती. आता केसानं डोकं सोडलं, केसाचं महत्व संपलं. स्थान भ्रष्टा न शोभनते केसा, न शोभनते दंता, न शोभनते नका, न शोभनते नराहा. तुम्ही विचार करा, भगवान विष्णू महादेवजीकडे आले, वेळ कमी असल्यामुळे लवकर आले. शंकर आणि पार्वती स्वागताला कैलासात, आणि भगवान विष्णू आणि लक्ष्मी पण बुलेटवर आले. बुलेट आहे ना त्यांची. पितांबर चला कैसा तकनी झळकला. पितांबरे चला कैसा तकनी झळकला. कैसा तकनी झळकला. पितांबरे चला कैसा तकनी झळकला. बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाकडे बैसोनी माझा कैवारी आला. बैसोनी माझा कैवारी आला. गरुडाकडे बैसोनी माझा कैवारी आला. काय ठोकत जा रे भाऊ. हा ठीक आहे. पितांबर सेला कैचा गगनी झळकला, आणि गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला. गरुडावर बसून भगवान विष्णू आणि लक्ष्मी कैलासात. स्वागताला कोण? शंकरराव. शंकरजी पुढे गेले. गळ्यात साप होता महादेवाच्या. गरुडावर फणा उगारला. कोण? शंकररावच्या गळ्यातल्या सापानं. हे नीट ऐका. सापानं फणा उगारला. गरुड मनात म्हणला जय हरी, तू राजूरच्या बाहेर सापडला पाहिजे होता उसात. तुला ब्रेकफास्ट केला असता ले का. पण तुला माहिती आहे की पठ्ठा महादेवरावच्या गळ्यात आहे. आता माझं गरुड काही करू शकत नाही. ही तुझी ताकद नाही, स्थानाचं महात्म्य आहे. जानामि नागेंद्र तव प्रभावम, जानामि नागेंद्र तव प्रभावम, कंठे स्थिते गरजशी शंकरस्य स्थानम प्रधानम न बलम प्रधानम. स्थान इथून वाढलं आपलं. नक्र स्वस्तान मासात गजेंद्र विकर्षती. पाण्यात आहे मगर, हत्तीला आत ओढून घेतो. पाण्याच्या बाहेर आला, त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढतात. म्हणून सगळ्या परिवार गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्ष. भगवानराव 1000 युद्ध झालं. 1000 वर्ष युद्ध झालं. 1000 वर्ष. हे पहा, बीमारी इतना सुख नहीं. बरं का भालेकरजी, बीमारी इतना सुख नहीं, मरने का डर है. एवढीच अडचण आहे. नाही तर खरी मजा आजारपणात आहे. जन्मात जे भेटायला आलं नाही, चांगलं माहिती आहे तुम्हाला, ते भेटायला येतं. रिकामं येत नाही. सफरचंद, द्राक्षी, बेदाना, बदाम, काजू. त्याला माहिती आहे पेशंट काहीच खात नाही. त्याला दाखवायचं आणि यानं दाबून खायचं दवाखान्यात. बिमारी इतना सुख नाही, पण आजार 2-3 दिवसाचा पाहिजे. मग सगळ्या परिवारचा परिवार चौकशी करतो. बरं का. थोरली सून म्हणती उपीट खाता का. 2 नंबरची म्हणती शेवयाचा भात. 3 नंबरची म्हणती कांदा पोहे. मोठा मुलगा म्हणतो ज्यूस आणू का.
2 नंबरचा म्हणतो मोसंबी आणू का, 3 नंबरचा म्हणतो द्राक्षी आणू का, म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन मुगाचा पापड भाजून देऊ का. हे काहीच खात नाही सगळं. पण आजार 4-5 दिवस टिकलेला असावा. आजार जर महिनाभर टिकला सगळ्या परिवार वैतागून जातो. मग सुना मुलांना म्हणतात पतिदेवाला, एवढा चांगला बंगला आहे, हे म्हातारं घाण करतंय आणि कधी कधी लाईट जाते, फॅन बंद होतो, मामाजीला त्रास होतो, त्यापेक्षा जर्सी गाईचा गोठा रिकामाच आहे, हवेशीर. ए काढलं म्हातारं जिवंतपणी. कुठं रे पोरो, गोठा रिकामा आहे बाबा, आणि हे लाईट जाते ना तुम्हाला त्रास होतो. 2 दिवस झाले पाणी सुद्धा नाही गोठ्यात. मग हे व्याह्याला निरोप पाठवतो, माझी जिवंत भेट घ्यायची असेल तर तुम्ही तातडीनं भेटायला या. व्याही येतो गोठ्याकडे पाठ करतो, बंगल्याकडे पाहतो तेव्हा गोठ्यातून आवाज येतो, मी इकडे आहे. तुम्ही इकडे गोठ्यात कसा आला? आलो नाही, आणला कोणी? परिवाराने. का बरं? अरे मी 3 दिवस झाले व्याही बुवा चिंतन करतो की माझा मोठा फोटो बंगल्यात लावला आणि जिता असून मला गोठा. हे बऱ्याच लोकांचं माहित आहे ना तुम्हाला. अरे 2 दिवस झाले पाणी नाही मला. असं का? व्याह्याला वाईट वाटतं. मग व्याही, अरे कोण आहे घरात? म्हातारी. काय म्हणता, मारता का आमच्या पाहुण्याला? 2 दिवस झाले पाणी नाही त्यांना. तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाराणं आहे. बैला म्हणे खारा मरता तरी बरे, बैला म्हणे खरं मरता तरी बरे. म्हातारी त्यांना चांगलं पाठ आहे. तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचं रोजचं गाराणं आहे. कोण? मुगाचा पापड भाजून देऊ का? तसं सगळ्या हत्तीचा परिवार. म्हातारी म्हणली, का रे हे पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, द्या सोडून. दिला सोडून भगवानराव, दिला सोडून. त्याला नाही, आपल्याला सुद्धा एक दिवस तुम्हाला कळेल. कळो येईल अंधकाळी प्राण प्रयाणाचे कळो येईल अंधकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. बरं का संतोष, जसा
त्याला सोडून दिला, आपल्याला एक दिवस सोडणार आहे. आणि मग त्याला पश्चाताप झाला. अशोक पाटील हत्ती म्हणला, बापरे काय काय केलं यांच्यासाठी. करू नये तो केला व्यापार, वाईला भार कुटुंबाचा. जो माझ्या प्रतिष्ठेला शोभत नव्हता तो व्यापार केला. नदीच्या काठाला रात्र रात्र येड्या बाभळीत डब्याला जाळ घातला. याला म्हणतात करू नये तो केला व्यापार. कशासाठी? वाईला भार कुटुंबाचा. पण याच्यातलं एकही आता मदत करत नाही. म्हणून बुडता बुडता कोण आहे ऐसा ब्रह्मांड नायक, हाके सरसी हाक देईल हाके. दावला भगवान. लक्ष्मीनं विचारलं, कुठं चाललाय हो तुम्ही? लोक तारखा घ्यायला येतात, सांगून तर जात जा. कुठं जातात? हत्ती संकटात आहे, त्याला सोडवायला चाललो. एवढं म्हणायचं होतं देवाला. पण ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज. हचा उच्चार वैकुंठात केला लक्ष्मी जवळ, आणि ती म्हणेपर्यंत देव हत्याजवळ. ह कहे लक्ष्मी ती कहे गजराज, आगे छुटत गोली पिछे होता आवाज. सोडवलं. त्याला सोडवल्यानंतर देव निघून गेल्यावर आता हे दोघं एकमेकाचे वैरी. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात लिहितात. हे गेल्यावरची गोष्ट. गजे घातले लोटांगण. आतापर्यंत एकमेकाच्या जीवावर उठलेले, भांडलेले, 1000 वर्ष युद्ध केलेले, आता दोघाला पश्चाताप झाला. गजे घातले लोटांगण. हत्तीनं नकराला लोटांगण घातलं. तुवा धरिता नकरे धरिले गजाचे चरण. हे दोन्ही शब्द पहा. गजे घातले लोटांगण, नकरे धरले गजाचे चरण. हे वैरी आतापर्यंत भांडलेले दोघही रडू लागले. आणि त्या नकरानं हत्तीच्या पायावर डोकं ठेवून रडला. नकरे धरिले गजाचे चरण, म्या धरिता तुझा चरण. म्हणून मज भेटला भगवान, मज उद्धरण तुझेनी. एकनाथ महाराज लिहितात. हे नीट ऐका. दोनच ओव्या सांगतो. नक्र म्हणला, मी तुझा पाय धरला बाबा रे, अरे म्हणून मला देव भेटला. हत्ती म्हणला, मला तरी देव बिव काय कळत होतं का राजा? या सरोवरात आलो, बायका पोराच्या नादानं जलक्रीडा केली, आणि जेव्हा तू माझा पाय धरला, गजे घातले लोटांगण, तुवा धरिता माझा चरण, म्हणून मज आठवला भगवान मज उत. मी तेवढ्यासाठी तिथं नेलं तुम्हाला. हा प्रसंग तेवढ्यासाठी. आता भागवतकार महाराज बसलेले आहे तेवढ्यासाठी. नकरे धरिले गजाचे चरण, मी धरिता तुझा चरण, म्हणून मज भेटला भगवान, मज उद्धरण तुझेनी. पण गजेंद्र म्हणतो, तुवा धरिता माझा चरण, म्हणून मज आठवला भगवान. अरे तू पाय धरला राजा, म्हणून मला देव आठवला. विठ्ठल जाऊ द्या. हा नवीन कीर्तनकारांनी लक्ष ठेवा. बरोबर वेल्डिंग होते त्या. आठवे देव तो करावा उपाव. म्हणजे याचा अर्थ जाणून संकटात जावे असं नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आता देवाशिवाय हरिविन तुझं हरविन नाही सोडविता. बंधू पुत्र बंधू कांता संपत्तीचे, या न्यायानं आठवे देव तो करावा उपाव. आता पुढचे शब्द इतके मजेदार आहे. वेळ कमी आहे, पण आम्हाला अभंग सोडवायची सवय आहे. येर तेजी वाव खटपटा, हे त्याज्य आहे आणि हे अलीकडचं ग्राह्य आहे. ग्राह्याच्या विरुद्ध त्याज्य शब्द असतो. काही त्यागायचं आहे तर काही ग्रहण करायचं आहे. एकमेकाच्या विरुद्ध आहे बरं का भालेकरजी. बदामच्या विरुद्ध खारक आहे, खारकीच्या विरुद्ध बदाम आहे, दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे, आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे. विरुद्ध म्हणजे निवडणुकीला उभे नाही, साराच्या दृष्टीनं म्हणतो मी. बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा आहे. हे एकमेकाच्या विरुद्ध. दोन्हीच्या विरुद्ध आंबा आहे. बदामचा वरचा फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा आणि आतलाही फेकायचा, फक्त मधलाचा खायचा. वरचा साल फेकणे, आतला कोय फेकणे, मधला रस. हे दोन्हीच्या विरुद्ध. आणि तिन्हीच्या विरुद्ध पेढा आहे.
बदामचा वरचा भाग फेकायचा आतला खायचा, खारकेचा वरचा खायचा आतला फेकायचा, आंब्याचा वरचा फेकायचा आतला फेकायचा, मधला चाखायचा, आणि पेड्याचा वरचा फेकायचा मधला फेकायचा आतला. काय खायचं? अख्खा. हे संपूर्ण सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे आणि असार आहे ते टाकायचं आहे. मग काय करावं? आठवे देव तो करावा उपाव. हे ग्राह्य. त्यात जे काय येर तेजी वाव खटपटा. आता इथे सहज शब्द आहे खटपटा, पण या खटपटामध्ये अख्खं कीर्तन पुन्हा एक होईल एवढी मजा आहे. खटपट 3 क्षेत्रात आहे. सांगतोच आता, होऊन जाऊ द्या, सांगतोच. प्रपंचात खटपट आहे, परमार्थात खटपट आहे आणि वेदांतात खटपट आहे. प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी आणि परमार्थातली खटपट मठासाठी. लक्षात येतं ना? वेदांत शिकताना काही ठराविक दृष्टांत आहे दादा पाटील. तंतुपट, मृतिका घट, ख पुष्प, स्थानी पुरुष, शुक्ती रजत, आणि मग हे घोकणपट्टी करता 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 तुकोबारायला म्हणावं लागलं. तुम्हाला पाठ नाही, मला चांगलं माहिती आहे. हा. भागलो या खटपटी, भागलो या खटपटी, भागलो या खटपटी, भागलो या खटपटी, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो या खटपटे, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, खटपटे करिता, भागलो. बरं का? अरे हे आमच्या संप्रदायाचं वैभव आहे. सगळे गुणीजन, मृदंगाचार्य, गायनाचार्य. हा, मला स्वाभिमान आहे. हं. भागलो या खटपटे, घटपटे करिता. हे वेदांतातली जी खटपट आहे ही घटासाठी, प्रपंचातली खटपट आहे ती पोटासाठी. विती एवढे पोट आणि केवढा बोभाड तयाचा. पोट लागले पाठीशी, पोट हिंडवी देशोदेशी. पोटा भेने जिकडे जावे तिकडे पोटची येते सवे. हे प्रपंचातली खटपट पोटासाठी, वेदांतातली खटपट घटासाठी, परमार्थातली खटपट मठासाठी. बरं का? एकंदर तुम्हाला जर पाहायचं असेल, आता 35 मिनिट आहे, पाहायचं असेल तर घरी गेल्यावर ज्ञानेश्वर महाराजचा 24 चरणाचा डौर नावाचा अभंग आहे. डौर, डौर, दौड नाही, तालुका आणि बोलतात लावा. डौर नाव आहे त्याचं, डौर. जरूर पहा, कारण बोलण्याला पुरावा पाहिजे ना. ते आमचे प्रकाश महाराज साठे म्हणतात, बा जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा म्हणतात. आपलं हे डौर. म्हणून डौर नावाच्या अभंगात 5 नाद दिले, 5. त्यात खटपट आला. त्याची सुरुवात सांगतो. घरी गेल्यावर अभंग शोधायचा काम नाही फारसा, मी सांगतो तेवढं. ही सभा समस्त साधू संताची, महामुनी विरक्ताची, ही त्या अभंगाची सुरुवात आहे. 24 की 25 चरण आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या प्रहारात डौराकार सांगेल मात, जेने तुम्ही रिझाला संत ऐका समजत तुम्ही सर्व. 5 नादाचे 5 भेद. पहिला नाद तो चटपट चटपट, दुसरा नाद तो खटपट खटपट, तिसरा नाद तो लटपट लटपट, चौथा नाद तो फटफट फटफट, 5वा नाद तो तळमळ तळमळ. हे 5 आहे. 5 मोजले का? हो म्हणा. हा ज्ञानोबा रायचा अभंग. चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. एकंदर परमार्थातले हे 5 नाद सांगितले माऊलीनं. पहिला नाद चटपट म्हणजे कीर्तन ऐकलं की त्याला वाटतं आपणही असंच कीर्तनकार झालं म्हणजे यशीच्या गाडीत बसायला मिळेल, लोक हार घालतील, पाया पडतील, म्हणून चटपट गेला आळंदीला. पहिला नाद तो चटपट चटपट. पूर्वीचा काळ दादा पाटील, तिथं गेल्यावर सकाळी गारठ्यामध्ये आंघोळ 5 वाजता इंद्राणीला आंघोळीला गेलं. तिकडून आलं तर तांब्या कधी पडला हातातून माहीत नाही. रस्त्यात बोट वाकडेचे वाकडे. आल्यावर विचारलं, तांब्या
आल्यावर चहा नाही, दुपारी याच्या वाट्याला एक भाकरी आली, भगवान बा पोट भरलं नाही, संध्याकाळी काहीच नाही, दुसऱ्या दिवशी रेल्वेत बसलं बिना तिकीट घरी आलं. का? जितक्या चटपट गेलं तेवढ्या चटपट. हा पहिला नाद आहे. पहिला नाद तो चटपट चटपट, आणि दुसरा नाद तो खटपट खटपट. समजा 4 वर्षे पूर्ण केले, कीर्तनकार म्हणून प्रसिद्धीला आला, आणि मग त्याला वाटतं बाकीच्या धर्मशाळा आपलाही मठ पाहिजे. मग पावती बुक प्रकरण फाडा, अशोकराव पावती, मुळे पाटील पावती फाडा, मेहकरजी भालेकरजी पावती फाडा, सगळे करून मठ झाला. दुसरा नाद तो खटपट खटपट मठासाठी. मठ झाल्यावर याला कुठं वेळ आहे? कीर्तनाच्या तारखा महाराष्ट्रभर न शिष्य ठेवले मठात. थोड्या दिवसातून लक्षात येतं की शिष्यानी मठ नावी लावला. ज्ञानोबाराच्या भाषेत पहिला नाद चटपट चटपट, दुसरा नाद खटपट खटपट, मग तिसरा नाद लटपट लटपट. गुरु लोभी धनमान, शिष्य लोभी अति दीन, दोघाशी लटपट झाली पूर्ण, कोणी कोणाशी आवरे ना. मग वाऱ्या बंद झाल्या पंढरपूरच्या, कोर्टाच्या सुरू, कोर्टाच्या लटपट. मग याच्यासारखा निकाल लागला नाही म्हणजे फटफट. मग भालेकरजी जवळ, मुळे पाटलाजवळ, अशोक पाटलाजवळ येऊन रडते, आपत्काळी पैसे दिले हो तुम्ही, शिष्याने मठ नावी लावला, निकालही त्याच्याच बाजूनं लागला. हा तळमळ. हे 5 नाद सांगितले: चटपट, खटपट, लटपट, फटफट आणि तळमळ. त्यातला खटपट नाद मठासाठी, परमार्थात. खटपट प्रपंचात पोटासाठी, आणि खटपट वेदांतात घटासाठी. यासाठी हे शब्द: यरतेची वाव खट. इथपर्यंत आलो आपण. आठवे देव तो करावा उपाव. मग काय करू नये? यरतेची वाव खटपटा, म्हणजे पोट भरण्यासाठी प्रयत्न करू नका असं नाही, पण पोट भरण्याकरताच जीवन जगणे हे व्यर्थ खटपट. मठ बांधू नका असं नाही, पण मठ बांधण्यासाठीच परमार्थ करणे व्यर्थ खटपट. वेदांत शिकू नका असं नाही, पण वेदांत शिकण्यातच पूर्ण आयुष्य घालवणे ही व्यर्थ खटपट. म्हणून खटपट प्रपंचातली पोटासाठी, खटपट परमार्थातली मठासाठी, खटपट वेदांतातली घटासाठी. मग एवढं करा. आठवे देव तो करावा उपाव. बाकी आता जेवढं सांगितलं, येर ते जीवाव खटपटा, एवढ्यासाठी होईबा जागा, होईबा जागा. आम्हाला सवय आहे अभंग घ्यायचा, तो गणितासारखा सोडवायचा. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळे संपल तेव्हा 10:30 होतील. क्या बात आहे? नाही, बातच आहे. आता 1.5 चरण झालं आपलं. आठवे देव तो करावा उपाव, येरतेजी वाव खटपटा, होईबा जागा, होईबा जागा. इथपर्यंत आलो. तिथून बाकीचं राहिलं एवढं श्रोते मंडळी लक्षात ठेवा. तसा सोडायचा नाही बोवाला, म्हणजे लक्षात ठेवा. एकदा हात वर करा सर्वांनी, शूटिंग वाले. अरे बापरे, काय मजा आहे. मला तर वाटतं हा गणपती बाप्पाच्या दरबारातला आपला कुंभमेळाच आहे का नाही? कुंभमेळा. सगळ्या माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, आई बहिणी, आणि बरेच वर्ष झाले रावसाहेब म्हणले, सास्ते बुवा यंदा तरी ढोकबाबाची तारीख घ्या. आणि बरे का अशोक पाटील, तुम्ही आलते आळंदीला. ती 5 एकर जागा होती ना आमची आळंदीची वारकरी शिक्षण संस्थेची, 5 एकर. तिथं आरक्षण बसवलं होतं नगर परिषद. जातीनं लक्ष घातलं आमच्या रावसाहेबांनी, एवढीची एवढी जागा वाचवली. रावसाहेब म्हणले, अरे इथं काय दारूची फॅक्टरी निघणार आहे का? समाज प्रबोधन करणारे कीर्तनकार ज्या जागेत तयार होतात त्याच्यावर आरक्षण. हा कीर्तनकाराचा कारखाना आहे. आमचे रावसाहेब भांडले. मग अजूनही आमच्या वारकऱ्याच्या हृदयात रावसाहेबाबद्दल पांडुरंगासारखा आदर आहे. मी महाराष्ट्रभर सांगितलं हे. एकदा
चंद्र सूर्य असेपर्यंत त्या जागेवर काय होणार आहे? वारकरी शिक्षण संस्थेत विद्यार्थी कीर्तनकार तयार होणार. ती जागा चाकण रोडची, तुम्ही आलते ना तिथंही रावसाहेब आले त्याही दिवशी आपण सत्कार करून हेच बोललो होतो. हां ठीक आहे ठीक आहे सास्ते बुवा, एकदा हात वर करा. हे मजा आहे खरी, आहे की नाही? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. एकदा पण एका तालात थोडंसं हार घालायचा मोह टाळा, थोडीशी घाई करू नका. शास्तेजी थोडा दम काढा, ही मजा जाते निघून. हात वर करा मुळे पाटील, भालेकरजींना आधीच केले, पण व्यायाचं पाहून व्यायी तरी जमला. आता जमला, शाबास. एका तालात, भाषणाच्या नाही भजनाच्या, बरं का? हे सगळे घ्या. आणि शूटिंगवाले तिथून जमत नसेल तर स्टेजवर आले तरी चालेल, पण हे सगळे उद्या पहिल्या पानावर येऊ द्या पेपरला. राजूर गणपती येथे गणेश जयंतीच्या उत्सवानिमित्ताने भजन करणारा जनसागर हे पहिल्या पानावर येऊ द्यायचं एका तालात. विडोबर कुमार बोलू नका कोणी, थांबा. हा एक हात वर, एक टाळ वाजू नका. एक हात वर, हा एक हात वर, टाळी, हा टाळी, शाबास आहे. एक घाई करायची नाही, एक थांबा रे, एक, हा एक बरोबर तालात, एक, हा एक. म्हणा आता विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, कुंडली कमरदा हरी ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. ए थांबा थांबा, शिस्तीत कार्यक्रम मिलिटरी सारखा होईल. आता चाल होईल, कोणी श्रोते मायबापाने उठायचं नाही. जेव्हा जय विठ्ठल होईल, कीर्तन संपलं शब्द काणी, तेव्हा प्रत्येकाने जागा सोडायची. परस्परे जर घरी जाण्याच्या भानगडीत पडलं, काय कमी जास्त झालं, काय होणार नाही, फक्त जाऊ नका. आठवे देव तो करावा उभा, आठवे देव तो करावा उभा, आठवे देव तो करावा उभा, आठवे देव तो करावा उभा. कीर्तीची वाव फेटपटा,
अरे आज की आनंद की भी जय. काय हरकत नाही टाळ वाजवायला, काय हरकत नाही. जाऊ नका परस्पर. ए मावशी, बरं जा घरापर्यंत काही झालं ना मग याद राखा, सांगितलं गणपती बाप्पाला. ए जरा तिकडे लक्ष द्या कोणी. हे अशी लागण बरोबर नाही दररोजची. आपल्या सप्ताहाची शिस्त बिघडते अशानं. ते 10-5च असतात जाणारे. कोणीतरी संयोजक तिथं थांबा थोडंसं. हां असं ते बसा खाली म्हटलं, कोणतरी ऐकू आलं मला. जोरात जोरात सांगा, बसा खाली असं म्हणा जोरात. बसा खाली. मावशी बाबा बसा. अरे काय 20 मिनिटांना काय बिघडणार आहे तुमचं? हा असं शेजारची कोणी उठत असेल तर तसाच हात धरून बसवा खाली बरं का मावल्या. तुम्ही तसंच करा. बरोबर करू आपण. हा विठ्ठल आठवे देव तो करावा उपाव, येरतेची वाव खटपटा. एवढ्यासाठी होईबा जागा, होईबा जागा. जर जागा झाला नाही ना मग पश्चाताप करायची वेळ होईल. तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग, तुका म्हणे हाय करसी मग. जागा होईल
हिताचा उपाय होय करी हिताचा होय करी हिताचा उपाय तुका म्हणे हाय करसी मग 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 जागा होई करी हिताचा उपाय नाही जागा झाला तर हा एकरसी मग वा उगा कागासी नसील. आता जर जागा झाला नाही ना तर 184 येवणीद्वारे पुन्हा 184 येवणी हेलपाटे घाल. याला म्हणतात सिनन. सिनन म्हणजे काय? जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, जन्माला येणं मरण, याचं नाव सिनन. बैसोणी खोळी शुक गरबी राहे आंधळा पुढे सिनला येरझारी दुःख आठवी वेळा सिनन वाऊगा कागा सिनसील. आणि हे पा शब्द ज्ञानाच्या वजाने ज्ञान मिळवणं कोणीच त्याला बंधन घातलेलं नाही. जरूर मिळवा, जरूर शिका, जरूर विद्वान व्हा. पण एक अट घातली आमच्या संतांनी. केवळ ज्ञान असेल तर त्याच्या मागे अभिमान लागतो. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. अहंकाराचा स्वभाव काय आहे? ते विद्वानाचं नरड धरत. थोडस आलं की वाकत नाही. ज्याचे टिपणं पाठ केले त्याच्याही पुढे नाही वाकत. बरं का दादा पाटील? त्याला काय येतं म्हणते? आणि पाठ आमचेच टिपणं, पण छाती काढून मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण आहे विद्याल्पमारी गर्व शिरोमणी विद्याल्पमारी गर्व शिरोमणी मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण आहे मजहुनी त्याने कोण वर्णन आहे दादा पाटील. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यासांना विशाल बुद्धे म्हटलेलं आहे. विशाल बुद्धे व्यासोच्चिष्ट जगत राहे. पण ते व्यास म्हणाले हा समुद्र दिसतोय का तुम्हाला? समुद्र. समुद्रामध्ये गवताची काडी बुडवा, काडी वर काढा, आणि त्या काडीचा जेवढा थेंब पडतो पाण्याचा तेवढं फक्त ज्ञान माझ्याकडे आहे. एवढं समुद्रभर शिल्लक आहे अजून जगात. त्या व्यासाचे उद्गार आमचे 3च टिपणं. कोणतंही कीर्तन असू द्या अभंग तोच. अरे 12 वर्षांनी मुलगा झाला भाऊ तरी अभंग घेतला. शेवटचा दिवस गोड व्हावा. अरे का 12 वर्षांनी लेकरू झालं, शेवटचा दिवस जाऊ द्या. अल्पविद्या गर्व शिरोमणी मजहुनी ज्ञाने. नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आणि अहंकाराचं काम काय आहे? अहंकाराचं काम आहे बुडवणे. बुडवणे. आपण पहा लवाळ नावाचं गवत भालेकरजी अर्ध्या धारात उभा आहे. कोणतं? लवाळ. त्याची पद्धत आहे, पुराचं पाणी आल्यामुळे पाटील झोपून जातं, ते खालील लोटांगण वर त्यांनी चढलं. लवाळ. पुराचं पाणी संपलं की गोंडा काढून उभं राहतं. अरे 25 फूट उंचीचा वृक्ष नदीच्या काठाला बिगर तिकीट गेला हिंदी महासागराला. का? ते ताड आहे, अभिमानी आहे, गेलं वाहून. हे लवाळ अर्ध्या धारात का टिकलं? याच्याजवळ नम्रता आहे.
महापुरे झाडे जाती महापुरे येथे लभावळे राहती येथे लभावळे महापुरे झाडे जाते तेथे लवाळे राहतील. नम्रता म्हणून ज्ञान वाईट नाही, जरूर मिळवा, पण त्या ज्ञानाला भक्तीची जोड असू द्या. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान बरं का, जॅकेट वाले थोडे शब्द जास्त आहे त्यामुळे वेल्डिंग. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मग पदरात काही पडणार नाही. लक्षात घ्या, मी विद्वान आहे, मी विद्वान आहे, मी विद्वान आहे, असा जर अभिमान झाला ना तर भवाचे डोळे बुडसी. आणि एकदा बुडाला, जाणीवेच्या भारे भवाचे डोही बुडसी तो कै निघसी बुडसी जाणीवेच्या भारे म्हणजे शब्द ज्ञानाच्या वजाने भवाचे डोही बुडसी. आणि एकदा बुडाला कै निघसी ना. अरे शब्द काय आहे? शब्द हे माध्यम आहे बरं का, एवढं लक्षात ठेवा. बालेकर पाटील, तुम्हाला पुण्याला जायचं असेल, शब्द आहे का नाही रस्त्यात? पुणा 250 किलोमीटर, तो जिस पत्थर पर लिखा है 250 वो क्या पुणा सिटी है?
तो इसका मतलब है 250 किलोमीटर आपको आगे जाने का। आगे लिखा रहेगा 200 किलोमीटर, पुनः वहां भी नहीं और आगे जाओ। आगे लिखा रहेगा 150 किलोमीटर, पुनः वहां भी नहीं और आगे जाने का। 100 किलोमीटर, पुनः वहां भी नहीं और आगे जाओ। 50 किलोमीटर, पुनः और आगे जाओ। जिस पत्थर पर लिखा है 25 किलोमीटर और आगे जाने का। 10 किलोमीटर और 1 किलोमीटर और जाओ। जिस पत्थर पर लिखा रहेगा पुनः 0 किलोमीटर, समझ लेना अब पुन्हा आया। हे जोपर्यंत आकडे आहे किलोमीटरचे तोपर्यंत पुणे नाही। ज्या दगडावर लिहिलं राहील 0 किलोमीटर पुणे, समजायचं पुण्यात आलो। मग हे शब्द अरे नाही, कांद्यातलं बी पाहिल्यासारखं आहे हा प्रकार। कांद्यातलं बी, कांद्यातलं बी माहिती आहे? कांद्यातलं बी सगळे टरफल काढू 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 अख्खा कांदा गेला, संपला, तरी बी सापडलं नाही। तसं जाणता तो ठावे काही नोई, जाणता तो ठावे काही नोई, जाणता तो ठावे काही नोई। तुका म्हणते बाबासीला पावे, तुका म्हणते बाबासीला पावे, तुका म्हणते बाबासीला पावे, तुका म्हणते बाबासीला पावे। जाणण्याचा प्रयत्न केला, पदरात काही पडणार नाही। मग तुका म्हणे देवा पावसील भावे, भावेन देव कलया नरेंद्र कपटेन शत्रू, हे ठरलेलं आहे। भाव बळे आकडे, बरं का भगवानराव, एरवी नाक भाव बळे आकडे। आता 1-2 मिनिट घेतो, बस झालं, आलं उरकत। सास्ते भगवान योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो आणि भक्ताला आकळतो। हे 3 शब्द पहा। रस्त्यानं चालला माणूस, दूर निघत होता एका घरातून, म्हणला इथं स्वयंपाक असला पाहिजे। धुरावरून त्याला स्वयंपाक भासला। यत्र यत्र धूमहा तत्र तत्र वन्नीही, वगैरे वगैरे, हा हा जमलं। याला स्वयंपाक भासला। तसा लक्षणीय योगी पाहती आभास, योग्याला भासतो। थोड्या वेळानं एक माणूस आला, भालेकरजी तुम्हाला स्वयंपाक आहे, पण बेत काय असल? म्हणून स्वयंपाक घराची खिडकी उघडी होती। भगवान बाबा उंच टाचा करून बघितलं, त्यानं श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, बटाटा वडा, कांद्याची भजी, पापड, लोणची, बालुशाही, मालपोहे, पाहता काय माझ्याकडे? याला कळला, दूर बघणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला। 12 वाजता एक भोजन पासवाला आलं, भोजन पास। त्याला वॉचमॅनने आत सोडलं, ते पंक्तीला बसलं, वाढून झाले पदार्थ, वदनी कवळ घेता, पुंडली कवर्दा झाल्यावर हे तुटून पडलं। याला आकळला, लक्षात आलं ना? दूर पाहणाऱ्याला स्वयंपाक भासला, खिडकीतनं बघणाऱ्याला कळला, भोजन पासवाल्याला आकळला। तसा भगवान योग्याला भासतो, ज्ञानाला कळतो, भक्ताला आकळतो। का? त्याच्याजवळ भावरूपी भोजन पास आहे। भाव बळे आकळे, एरवी ना कळे, म्हणून तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे, तुका म्हणे देवा पावसील भावे। जाणता तो ठावे काही नो, जाणता तो ठावे काही नो, जाणता तो ठावे काही नो। ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, ज्ञानेश्वरी माऊली, माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली। विठ्ठल जय जय
मिनटं विनंती सर्वांना, कोणी उठू नका. बाबांनी खरं तर जळगावमध्ये बाबांची रामकथा चालू आहे आणि बरोबर 5ला कथा संपल्यानंतर 7:10ला बाबा या ठिकाणी आलेत आणि सुंदर असं महाराष्ट्रामध्ये अनेक आमच्यासारखे वारकरी मंडळी गुरुवारी बाबांची रामकथा ऐकून कीर्तन करायला लागले, रामकथा करायला लागले. आता आपल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह समितीचे अध्यक्ष आदरणीय माझे केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि आम्ही सोबत जेवत असताना दादांनी सांगितलं की आळंदीला नेहमी आम्ही येतो. गुरुवारी बाबांनी सांगितलं की स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही शिकलो आणि ज्या 5 एकरवरती त्या ठिकाणी आरक्षण आलं होतं ते आरक्षण उठवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय दानवे दादांनी केलेलं आहे. आणि त्या दिवशी परवाला पिंपळगाव रेणुकाला गुरुवारी बाबांचं कीर्तन झालं आणि कीर्तन म्हणून बाबा गाडीत बसत नाही तर आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे आता उपमुख्यमंत्री अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी शब्द दिला होता बाबांच्या वाढदिवसा दिवशी, तर ते शब्द आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाळले आणि बरोबर कीर्तन होऊन बाबा गाडीत बसत नाही तर संस्थेतून फोन आला की मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या संस्थेच्या खात्यावरती 5 कोटी रुपये जमा केले. आणि म्हणून संस्थेला नेहमीच भक्तीचं आणि शक्तीचं एकत्रीकरण म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था आहे. ज्या संस्थेमध्ये या व्यासपीठावरती ज्यांनी आम्हाला आणलं गुरुवारी वैकुंठवासी खरात बाबा, ज्यांनी आम्हाला आळंदीमध्ये नेऊन घातलं गुरुवारी भगवान बाबा, परवाला बाबा आपली शतवय हॉस्पिटल 3 दिवस ICU मध्ये होते. पण काय राजुरेश्वराचा चमत्कार, आता आमचे सुधाकर काका दानवे त्यांच्याकडे जेवण सुद्धा झालं आणि बाबा व्यासपीठावरती सुद्धा आहे. हे राजुरेश्वराची कृपा आहे. म्हणून आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये राजुरेश्वरावरती भाव ठेवायचा आणि निश्चित आताच बाबांनी सांगितल्याप्रमाणे संतांवरती भगवानवरती जर भाव असेल तर जीवनामध्ये निश्चित विश्रांतीचा ठाव प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सप्ताह समितीच्या वतीने ग्रामस्थ मंडळीच्या वतीने गुरुवर्य बाबांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी आजचा 5वा दिवस होता आणि 5व्या दिवसाचा अन्नदान सकाळी नाश्ता कैलासवासी सुंदराबाई रुस्तुमराव फुंगळे यांच्या स्मरणार्थ श्री गंभीरराव रुस्तुमराव फुंगळे यांनी वरती यावं. समस्त ग्रामस्थ जवेकडा बुद्रुक यांचे कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी वरती यावं. श्री अशोकजी रुपारिलिया देवळगाव राजा यांचे प्रतिनिधी असेल तर त्यांनी वरती यावं आणि गुरुवारी बाबांच्या हस्ते राजुरेश्वराचा प्रसाद या ठिकाणी घेऊन जावा. उद्याचं अन्नदान सकाळी नाश्ता कैलासवासी पंखाबाई दामोदर फुंगळे यांच्या स्मरणार्थ श्री राजू दामोदर फुंगळे राजूर गणपती, दुपारचे अन्नदाते श्री रामराव साहेबराव भालेराव आणि संध्याकाळचे अन्नदाते श्री राजेश मुरलीधर धनावत व राजुरेश्वर पाणी वाटप समिती व गावकरी मंडळी सातेपळ यांचं उद्याचं अन्नदान राहील. माझी सर्वांना विनंती राहील की तिकडं गर्दी खूप होऊ लागली, आपण नाही काही देऊ शकत तर सेवा तरी करू शकतो. म्हणून जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी तिकडं सेवेचं काम करायचं. आणि ऐका, आपण जे पहिल्या दिवशी सांगितलं की राजूर ग्रामस्थ प्रत्येक माता माऊली 5 किलोच्या पोळ्या करून आणणार आहे, त्याच पद्धतीने खामखेडा आणणार आहे. आणि आज मला मंडळी भेटले आणि फोन केला की कोठा दाभाडी ते सुद्धा त्यांच्या गावामध्ये दौंडी झाली, ते सुद्धा 5-5 किलोच्या पोळ्या आणणार आहे. आणि जवखेडा ठोंबरे आपले चांदाई ठोंबरे ते सुद्धा मंडळी 5-5 किलोच्या पोळ्या आणणार आहे. पण आपल्याला जर सर्वांना पोळ्या आणता येत नसेल तर राजुरेश्वराने आपल्याला सेवा करण्यामध्ये बसवलं, म्हणून त्या दिवशी खूप तापमान राहणार आहे. आपण बऱ्याच ठिकाणी बिस्लेरी पाणी वाटप करू शकतो. म्हणून संकल्प करा, मी 50, 2, 5, 10, 100, 1000 बिस्लेऱ्या वाटणार, असाही संकल्प करा जेणेकरून या ठिकाणी आलेला भाविक हा तृप्त होईल. आणि ऐका, झालं उद्या खामखेड्याचे मंडळी 1 तारखेला पांडुरंग यादवराव नागवे, सोमनाथ प्रल्हाद नागवे, सोमनाथ हरिबा नागवे, सुभाष बालाजी नागवे, गजानन गंगाधर नागवे, उत्तम भाऊराव नागवे, गजानन साहेबराव नागवे, कुंडलिक तेजराव नागवे आणि दादाराव सकाराम नागवे या सर्व मंडळीने 1 तारखेला सकाळी वरण शिजवण्यासाठी इथं यायचं. ज्याला जशी जशी सेवा जमती त्यांनी 1 तारखेला गणेश जयंतीच्या दिवशी सेवा करायची. उद्याचं नियोजन ऐका, उद्या सकाळचे कार्यक्रम नियमित होईल आणि नियमित झाल्यानंतर बरोबर 5 वाजता महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या व्यासपीठावरती नियमित गुरुवारी बाबा आणि आदरणीय हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर बाबा हे दोघं व्यासपीठावरती असले की मगाशी दादांनी जेवताना सांगितलं की आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. आणि म्हणून उद्या बरोबर 5 ते 7 कीर्तनाचा टाइम उद्याचा
तुम्ही झोपलेत नाही ना? 5 वाजता हरिभक्तपरायण समाज प्रबोधनकार विनोदाचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचं 5 ते 7 कीर्तन होईल. आणि ऐका, हिवाळे बाबा तदनंतर त्यांनी लगेच विको वाढवला. त्यानंतर जे या व्यासपीठावरती गुरुवारी आमचे खरात गुरुजी सोबत खांद्याला खांदा लावून, जसे आमचे आता दादा महाराज पाटील, चिल्याबाळ गाडेकर महाराज, आमचे काका महाराज सर्व राहतात, त्याच पद्धतीने आदिनाथ गुरुजी सटले जे भजन सम्राट आहे. आणि बाबांचं जसं कीर्तन होईल, कीर्तनानंतर बरोबर 7 ते 10 या वेळेमध्ये भजन सम्राट आदिनाथजी सटले गुरुजी यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. उठा आता. रामकृष्ण हरी. ऐका, स्टेजवर कोणी येऊ नका.